नमस्कार, माझं नाव उषा खराटे. मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर पेंड्याला हाती घेतले, छान वाटतंय पेंडा, मला तर खूप आवडलं हे. तर स्टॉलवरून आले घरी आल्यावर तर माझं डेलीचं कामं असतात ते भांडे वगैरे पडले लावते थोड्या वेळाला रॅकमध्ये भांडे. आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे काय झालं की स्टॉल्स म्हणजे नाश्त्याचं काय झालं सांगते मी, की नाश्त्याचं काय झालं आहे. तर बघा, इडली, मेंदूवडा, साबुदाणा, पोहे, उपमा हे बनवायची, कधी कधी पराठा बनवायची, चहा बनवायची. तर जे जायचं ते तर मला म्हणजे कसं आवडतं माणसाला. आपलं विकणं झालं ना का माणसाला बरं वाटतं. जर विकल्या नाही गेलं ना माणसाला लई टेन्शन येतं. मला तर खूप टेन्शन यायचं विकल्या नाही जायचं तर असं करता करता मी चहा बंद केला, कारण चहा बनवला ना तर गिऱ्हाईक येत नाही. आणि कसं 1 तास माझे छोटं थर्मास आहे, त्यासाठी 1 तास चहा गरम राहतो, 1 किंवा 2 तास नंतर चहा गरम राहत नाही, कारण छोटा थर्मास आहे तो. तर मग मी चहा बंद केला. उरलं उपमा बनवला ना तर गिऱ्हाईकच येत नाही, अजिबात गिऱ्हाईक येत नाही आहे. मग उपमा पण बंद करून टाकला. आणि पराठ्याचं तर गिऱ्हाईक यायची केव्हा केव्हा, पण मग माझं बॅटर वगैरे बनवून ठेवणं ह्या गोष्टी होत नव्हत्या. मग ती पराठे पण बंद केले. आणि राहिला साबुदाणा, तर साबुदाण्यात सांगते, साबुदाणा ना ह्या आठवड्यामध्ये बनवलाच नाही, कारण की तो साबुदाणा ना बऱ्याच वेळा काळा काळा पडला, विकल्या गेला नाही, फेकण्यात गेला. आणि तुम्हाला माहिती साबुदाणा किती महाग आहे, 120 रुपये किलो साबुदाणा आहे. परत त्याच्या मागे शेंगदाणे लागतात, मिरच्या लागतात, तेल लागतं, काय नाही लागत, सगळंच काही लागतं. आणि जर साबुदाणा बनवला आणि तो विकल्याच नाही गेला तर ते नुकसान, ते फेकण्यात जायचं. मग मी काय केलं, असं लॉजिक लावलं की वडे बनवून पाहू. तर मग वडे बनवले, तर ते वडे पण नाही गेले. म्हणजे विचारायचंच नाही कोणी की साबुदाणा आहे का, साबुदाणा वडा आहे का. विचारलं तर माणसाला वाटतं ना की आपण बनवायला पाहिजे होतं, पण विचारलंच नाही. मग काय मी ना ते बंद करून टाकलं. साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी बनवणं डायरेक्टचं मी बंदच करून टाकलं. तर आज काय बनवलं, इडली, पोहे, वडा आणि डोसा. कारण काय झालं, सकाळी माहिती आहे का, सकाळी 6 वाजता इडल्या बनवायला टाकल्या. तर ते जे पहिल्यांदा इडल्या टाकल्या ना, तर माझं भांडं छोटं आहे. एका टायमाला ना 4 प्लेटी निघतात त्याच्यात, आणि एका प्लेटमध्ये 4 पीस असतात. तर ते पूर्ण 4ही प्लेटी माझ्या इडल्यानं खराब झाल्या, फुगल्याच नाही आहेत, पूर्ण अशा चपट्या होऊन गेल्या दगडावानी, एकदम जाड झाल्या, बनल्याच नाही आहे. मग माझं अर्धं बॅटर खराब झालं बरं का सकाळी. मग जे अर्धं बॅटर राहिलेलं ना, त्या अर्ध्या बॅटरचे मी आपले डोसे बनवले होते. म्हटलं जाऊ दे, आता इडल्या नाही बनवत, आपण डोसे बनवू त्याचे. तर मग मी त्याचे डोसे बनवले. डोसे व्यवस्थित झाले बरं का, एकदम मस्त झाले, मोठे मोठे आणि मस्त झाले डोसे. तर डोसे बनवले. एवढं बनवलं, इडली, वडा, पोहे आणि डोसा, सांबार चटणी तर असतंच. हे बनवलं आणि निघून गेली. तर आज बोलता बोलता खूप उशीर झाला होता, स्टॉलवरती गेली. आणि 9 वाजता मी गेली बरं का. 9 वाजता मी गेली तर माझंच ना डोसे पण विकल्या गेले बरं का. डोसे पण विकल्या गेले, पोहे पण विकल्या गेले. पोहे 2 वेळा मी बनवले पोहे, सकाळी अर्धा किलो, नंतर परत 10 वाजता परत म्हणजे सकाळी पोहे बनवलेले अर्धा किलो ते विकले गेले, संपून गेले. मग मी घरी आली लगेच, आणि 10:15 वाजता परत दुसरे पोहे बनवले अर्धा किलो आणि घेऊन गेले. तर पोहे पण संपले. बाकी होतं ते फक्त इडल्या आणि वडे. तर इडल्या 4 प्लेटी वापस आल्या आणि 1 प्लेट मेंदूवडा वापस आलं. तर मग काय करू, ऑप्शन पण नाही ना. वापस आलं तर पोरांनी खायचं तितकं खाल्लं. आपलं वडे आणि इडली, पोरांनी जेवढं खायचं तेवढं खाल्लं, बाकीचं मी बाजूवाल्यांना देऊन टाकलं. तर असं झालं. तर आज ना 150 रुपयाचं नुकसान झालं बरं का. नुकसान सांगते, 150 रुपयाचं नुकसान झालं, बाकी व्यवस्थित विकलं गेलं. तर असं झालं आजचं. कधी कधी मनासारखं विकल्या जातं, मनासारखं विकलं गेलं ना तर चांगलं वाटतं बरं का. आणि विकल्या नाही गेलं ना लय मन दुखतं, लय बोर वाटतं, काय करावं कसं करावं. तर असं काय हरकत नाही आहे. पुढे काय होतं काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद.